ॲडव्हेंचर करायचं नाही, मग ही ट्रिप पूर्ण नाही होणार. श्रीलंका ट्रिपची प्लॅनिंग करताना तसेच इंस्टाग्रामवर आपण असे अनेक लोकांचे फोटो पाहिले असते. तर आजच्या भागात आपण हे ॲडव्हेंचर नक्की आहे तरी काय आणि त्याचं प्लॅनिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण रामायणातील काही आठवणी पाहिल्या. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर वर लिंक दिलेली आहे, नक्की पहा. या जगात भारी अशा ट्रेनच्या सफारीची सुरुवात आपण कॅन्डी किंवा नुवारा एलिया या शहरांमधून करू शकतो. श्रीलंकेमधील ट्रेन हे एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे येथे ट्रेन्सला नेहमीच गर्दी असते. जर तुम्ही नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये श्रीलंकेला भेट देण्यासाठी येत असाल तर या ट्रेन सफारीचे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवा. बुकिंगमुळे तुम्ही आरामात हा प्रवास एन्जॉय करू शकता. जनरल डब्यांमध्ये खूपच गर्दी असते, त्यामुळे प्रवास आनंदात करता येत नाही. आम्ही देखील या प्रवासासाठी 2 महिने आधीच तिकीट बुक करून ठेवले होते. श्रीलंकन रेल्वेमध्ये सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे 2 रिझर्वेशनचे क्लास आहेत. जे अवेलेबल असतील त्या क्लासचं रिझर्वेशन तुम्ही करू शकता. तिकीट रिझर्वेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रवासाची सुरुवात आम्ही नुवारा एलिया पासून जवळच असलेल्या नानुओया या रेल्वे स्टेशन पासून केली. नुवारा एलिया पासून आपल्याला रेल्वे स्टेशन पर्यंत येण्यासाठी टुकटुक मिळून जाते. याचे चार्जेस 500 ते 800 श्रीलंकन रुपीज एवढे आहेत. श्रीलंकेमधील रेल्वे स्टेशन हे फारच सुंदर आहे. अर्धा तास उशिराने म्हणजेच 11 वाजता ट्रेन आली. रिझर्वेशन असल्याने जागा मिळाली होती. विंडो सीटवर बसून मस्त पावसाचा आनंद घेत आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. थोड्याच वेळात एकदम दाट जंगलचा रूट सुरू झाला. आजूबाजूला चहाचे मळे, उंच उंच झाडे असलेले दाट जंगल, त्यामुळे एकंदरीत प्रवास हा मस्त होणार होता. थोड्या वेळाने पाऊस उघडल्यानंतर सर्वत्र धुके पसरले होते. त्यामुळे आजूबाजूचा परिसर संपूर्ण झाकून गेलेला होता. बाजूने जाणाऱ्या डोंगरावरून मस्त धबधबे कोसळत होते. थोड्याच वेळाच्या प्रवासानंतर सर्वच पर्यटकांनी आळीपाळीने दरवाजात उभे राहून फोटो काढायला सुरुवात केली. मग काय, आम्हाला देखील हा मोह आवरला नाही. त्यामुळे आम्ही देखील मस्त व्ह्यूज पाहत फोटोज काढले. श्रीलंकेमधील ट्रेनचा प्रवास हा खूपच स्लो आहे. तसेच एकच ट्रॅक असल्याने दोन्ही बाजूंनी ट्रेन आल्यावर एका ट्रेनला थांबावे लागते. फक्त 60 किलोमीटरच्या प्रवासाकरता आम्हाला 3 ते 3.5 तास लागले. भारताप्रमाणे श्रीलंकेला देखील ब्रिटिशांमुळेच ट्रेनचे वरदान लाभलेले आहे. एल्लामध्ये पोहोचल्यावर पावसाने खूपच जोर धरला होता. टुकटुक करून आम्ही आमच्या स्टेपर्यंत पोहोचलो. एल्ला हे गाव आयुर्वेदिक मसाजसाठी खूपच फेमस आहे. तसेच या ठिकाणी खूप मस्त रेस्टॉरंट्स, बेकरी आहेत. या गावाबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर नानुओया पासून एल्लाचा प्रवास करत असाल तर तुम्हाला फर्स्ट क्लाससाठी 2000, सेकंड क्लाससाठी 1200 आणि थर्ड क्लाससाठी 500 श्रीलंकन रुपीज द्यावे लागतील. श्रीलंकेतील रेल्वे प्रवास स्वस्त आहे, परंतु खूप वेळ लागतो. नानुओया ते एल्ला हा रेल्वेचा प्रवास खरंच निसर्गरम्य आणि पाहण्यासारखा आहे. तुम्हाला ही ट्रिप प्लॅन करण्यासाठी काही मदत लागली तर कमेंट्समध्ये विचारू शकता.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू श्रीलंकेच्या नवीन भागात.